सध्या महाविकास आघाडीमध्ये चाललंय तरी काय हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आहे. भाऊ काय सांगाल, शरद पवार अजित पवार भेट महाविकास आघाडीमध्ये काय चाललंय, नेमकी मिठाचा खडा पडलाय? महाविकास आघाडी उद्धवसाहेब ठाकरे असतील, आमच्या काँग्रेस पक्षाचे सर्व मान्यवर असतील, मग अशोक चव्हाण असतील, बाळासाहेब थोरात असतील, नानासाहेब पटोले असतील आणि शरद पवारसाहेब असतील, हे तिघे एकत्र बसून आता लाईनअप करत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये ताकदीने तिघे एकत्र लढून महाविकास आघाडी म्हणून लढणार आहेत. ही वस्तुस्थिती खरी आहे. मधल्या काळामध्ये जे काय झालं त्यावेळेला पवारसाहेबांनी वारंवार जाहीर केलं की मी शाहू फुले आंबेडकर विचाराचा आहे आणि त्या विचाराच्या पलीकडे मी कोणाशी युती करू शकत नाही. ह्यांनी अनेक वेळा त्यांनी जाहीर केलेले. त्यामुळे महाविकास आघाडी एकदम एकत्र आणि चांगल्या पद्धतीनं ह्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवते. काँग्रेस कुठे आहे महाविकास आघाडीमध्ये? आपण जर बघितलं तर आज राष्ट्रवादी सत्तेत आहे, शिवसेना सत्तेत आहे, काँग्रेस कुठे? काँग्रेस जनतेत आहे. काँग्रेस ही जनतेत आहे आणि लोकांच्या हृदयात आहे. हृदयात आपण असं या निमित्ताने हे देखील सांगितलं. भारत जोडोचा मोठा प्रभाव आपल्याला पाहायला भेटला. महाराष्ट्रात जर 2024ला काँग्रेस सोबळावर लढली तर 150+ येईल. आत्ता हे बघा, तुम्ही बघितलं असेल, आता ज्या निवडणुका आपण ह्या 10 वर्षामध्ये बघतो आहे, तर लोकांना बदल हा गरज आहे आणि बदल हा होणारच आहे. फक्त लोकांना येणारा काळ निवडणुका पाहिजे, तर निवडणुका आल्या की लोक बदल करणार, ही वस्तुस्थिती आहे. आणि समोरचा मोदी सरकारने जे केलेलं काम हे लोकांनी बघितलेलं आहे. मोदींनी केलेलं काम बघितलं आहे आणि ह्याला नकारात्मक लोकांची भूमिका आता तयार झालेली आहे. आणि त्याच्यानंतर काँग्रेसच हा विरोधी पक्ष म्हणून दिसतो आहे आणि काँग्रेसवर 70 वर्ष प्रचंड लोकांनी विश्वास ठेवला आहे. पण आपली संविधान असं आहे, आपली लोकशाही अशी की प्रत्येकाला संधी देण्याचं काम ही जनता करत असते. पण भाजपला बी संधी देऊन बघितली जनतेने, पण आता जनता त्रस्त आहे आणि त्याचे परिणाम येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसच्या मागं देशामध्ये ही जनता उभं राहिलेली दिसेल. काँग्रेसचा सोबळाचा नारा असेल का 2024ला? नाही, काँग्रेसने इंडियामध्ये काँग्रेस आहे आणि काँग्रेसने ठरवलं, महाराष्ट्रामध्ये काँग्रेसने देशामध्ये ठरवलं की सर्व मित्रपक्षांना घेऊन निवडणुका लढवायच्यात आणि त्याचं पूर्णपणे तयारी आपण बघत असून मिटिंगा होत आहेत. आणि काँग्रेसने सगळ्यांना सर्व विचारी पक्ष एकत्र करून जे लोकशाही टिकवणारे पक्ष आहेत, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानतात, त्या सर्व पक्षांना एकत्र करून निवडणूक लढवण्याचा निर्धार केलेला आहे. महाविकास आघाडीमध्ये कोणताही सध्या तरी मिठाचा खडा नाही. नाही, हे अजिबात नाही आहे. कारण प्रत्येक वेळा तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी ज्या वेळेला असं काय अडचण वाटेल त्यावेळेला जाहीर केलं की आम्ही एकत्र लढवू. ते होते काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर. येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस मित्रपक्षांना आपल्या सोबत घेऊन निवडणुका लढेल असं रवींद्र धंगेकर यांनी स्पष्ट केलं आहे. सध्या राज्यामध्ये महाविकास आघाडी ही जी नवीन आघाडी बनलेली आहे 2019मध्ये, त्या आघाडीमध्ये सध्या संभ्रमाचे राजकारण चालू आहे का, हे यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रशांतदादा जगताप, शरद पवार गट राष्ट्रवादी. दादा, काय वाटतं आपल्याला? अजितदादा शरद पवार भेट, महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा. बघा, 2 जुलैला या राज्याने या देशाने जे काही सत्यनाट्य पाहिलं आहे, त्या सत्यनाट्यानंतर सन्माननीय अजितदादा हे भाजपबरोबर जाऊन सत्तेत सहभागी झालेले आहेत. आदरणीय पवारसाहेब आणि आम्ही सगळी मंडळी या बाजूला आहोत, इंडिया या आघाडीमध्ये आहोत. याच्यामध्ये कुठेही आमच्या मनामध्ये चलबिचल नाही. मागच्या महिन्यात 30 दिवस, आता जवळजवळ 17 तारखे 1.5 महिना होत आलेला आहे. या 1.5 महिन्यामध्ये आम्ही आमच्या भूमिका स्पष्ट केल्यात. खुद्द पवारसाहेबांनी या संदर्भामध्ये देशभरामध्ये या राज्यामध्ये ज्या ठिकाणी ते गेले त्या ठिकाणी त्यांनी क्लिअर सांगितलं आहे की मी माझ्या आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत भाजपमध्ये किंवा भाजपबरोबर जाणार नाही. त्यामुळे नव्याने काही सांगावं असं मला बिलकुल वाटत नाहीत. एक नक्की आहे की महाविकास आघाडी 2019ला ही जन्माला आली. आज महाविकास आघाडी सातत्याने या राज्यातल्या वेगवेगळ्या आंदोलन, मोर्चे, सभा याच्यामध्ये एकत्रितपणे संघर्ष करते. त्याच्यामुळे उद्याच्या काळामध्ये पण हा संघर्ष राहील. महाविकास आघाडीचा एक भाग म्हणून आदरणीय पवारसाहेबांची राष्ट्रवादी ही या महाविकास आघाडीमध्ये नक्की असेल. उद्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुका, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती किंवा त्याच्यानंतर होणाऱ्या लोकसभा, विधानसभा या सगळ्या निवडणुकांमध्ये आम्ही एकत्रित निवडणूक लढवू, ताकदीने लढू. याच्यामध्ये आमच्या मनात कुठल्याही प्रकारचं किंतु परंतु नाही. काही लोक संभ्रमावस्थेत असेल तर त्यांना फार काय सांगण्याची काही आवश्यकता नाही असं मला वाटतं. कारण आम्ही कृतीतून हे सगळं सिद्ध करतो आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये रोज काय गळ्यामध्ये फलक तर लावून फिरू शकत नाही की आम्ही त्यांच्यावर जाणार नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे की काही जरी झालं तरी आम्ही भाजपमध्ये किंवा भाजपबरोबर बिलकुल जाणार नाही.
2019मध्ये महाविकास आघाडी अस्तित्वात आली. काही पोटनिवडणुका देखील झाल्या. कोल्हापूर असेल, पुणे असेल किंवा अंधेरी असेल, या ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या. ज्या ताकदीने महाविकास आघाडी लढली आणि जिंकली. 2024ला हीच ताकद दिसेल का? निश्चित दिसेल. भाजपनी ज्या पद्धतीने मागच्या काळात एकनाथ शिंदेंचा गट हा भाजपबरोबर घेतला, अलीकडच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फोडण्याचा किंवा तोडण्याचा जो काही प्रयत्न केलेला आहे, याच्यातून भाजपला आता या राज्यात आणि या देशामध्ये काम करून दाखवता आलेलं नाही. त्यांना त्यांच्या कामाच्या जोर निवडणूक लढवता येणार नाही, जिंकता पण येणार नाही. त्याच्यामुळेच ते फोडाफोडीचं राजकारण करतायत किंवा दुसऱ्या पक्षांना आपल्याबरोबर घ्यायचा प्रयत्न करतात. हे आता सिद्ध झालेलं आहे. सामान्य जनताची बेरोजगारी, महागाई याच्यातून कंटाळलेली आहे. मोदीजींच्या रोजच्या बोलबच्चनमधून जी कंटाळलेली आहे, त्याचबरोबर देश आज मणिपूर राज्य जळतं आहे, हरियाणा जळतं आहे. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये सामान्य नागरिकाला हे कळून चुकलं आहे की मोदीजी आम्हाला रोजगार देऊ शकत नाही, मोदीजी आमची महागाई कमी करू शकत नाही. त्याच्यामुळे धर्माचं राजकारण मोदीजी आणि त्यांचा भाजप पक्ष करतो आहे. जिकडे तिकडे हिंदू मुसलमान, हिंदू ख्रिश्चन असे वाद लावून जाळपोळ करण्याचा सत्ताधारी पक्षाचा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सामान्य जनता, कुणाच्या हातात हा देश सुरक्षित आहे, कुणाच्या हातात हे राज्य किंवा हे पुणे शहर सुरक्षित आहेत, त्यांच्याच हातात सत्ता देईल. महाविकास आघाडी 2024ला ज्या ज्या निवडणुका होणार, ते महानगरपालिका असतील, लोकसभा असतील किंवा विधानसभा असतील, याच्यामध्ये ताकदीने लढेल. सामान्य जनतेचा, सामान्य पुणेकराचा, महाराष्ट्रातला आणि देशातल्या जनतेचा पाठिंबा हा महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी या आघाडीला निश्चित असेल. तुम्ही आत्ताच सांगितलं की महाविकास आघाडी येणार निवडणुका पूर्ण ताकदीने लढेल आणि निवडून पण येईल, असं हे सगळं सांगितलं. पण नाना पटोले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, त्यांनी सांगितलं की शरद पवार यांनी आपला संभ्रम जो आहे तो दूर करावा. महाविकास आघाडीमधला पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा विजय वडेट्टीवार असतील, विरोधी पक्षनेता, त्यांनी देखील सांगितलं. असं आहे, मान्य नाना पटोले हे खूप मोठे नेते आहेत. त्यांना उत्तर द्यावं किंवा त्यांचा मुद्दा खोडून काढावा याच्यामध्ये मला बिलकुल स्वारस्य नाही. माझे नेते मान्य शरदचंद्रजी पवार साहेब हे त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या भूमिकेमध्ये कुठेही तडजोड नाही. त्यामुळे नाना पटोलेंनी त्यांचं म्हणणं मांडत राहावं. त्या म्हणण्याला आम्ही काय कुठंतरी क्रॉस करत बसणार नाही, कारण की शेवटी सामान्य जनतेचे प्रश्न सोडवावेत, सामान्य कार्यकर्त्याला ताकद द्यावी, ह्या भूमिकेत आम्ही आज आहोत. त्यामुळे आमच्या भूमिकेचं पुढच्या वर्षी होणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये लोक स्वागत करतील. आज आपण पाहतोय बीडमध्ये प्रचंड उत्साह आहे पवारसाहेबांचं स्वागत करण्याकरता. असं पवारसाहेब ज्या ज्या ठिकाणी पुढच्या 2-5 महिन्यामध्ये निवडणुका होस्तवर जातील, त्या त्या ठिकाणी नागरिकांना आमच्या भूमिका क्लिअर करणार आहेत. पवारसाहेब कुठल्याही दबावाला बळी न पडता इंडिया आघाडीबरोबर राहतील, हे त्रिवार सत्य आहे. दादा आणि पवारसाहेब यांच्या भेटीमुळे महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडला आहे. असं आहे की याच्या संदर्भात फार काय अर्थ किंवा तर्क लावण्याची काही गरज नाही. आदरणीय अजितदादा हे पवारसाहेबांचे पुतणे आहेत, कुटुंब एकत्रित आहे. अशा परिस्थितीत ते जर नाही का एखाद्या कारणास्तव त्यांना भेटायला गेले असेल, तर त्याच्यामधून राष्ट्रवादीमध्ये चलबिचल होण्याची काही आवश्यकता नाही आणि इंडिया आघाडीमध्ये पण होण्याची गरज नाही. पवारसाहेबांनी जर उद्याच्या काळामध्ये काय संभ्रमित म्हणजे मागच्या काळामध्ये जर काय संभ्रमित वातावरण केलं असतं, तर मग शंका घेण्यासाठी वाव होता. पवारसाहेबांनी त्या भेटीनंतर पण मी इंडिया आघाडीमध्येच राहील आणि मी भाजपबरोबर कदापि जाणार नाही, ही भूमिका स्पष्ट केल्यानंतर अशा भेटी होणं किंवा अशा भेटीमधून काहीतरी वेगळा अर्थ काढण्याची बिलकुल आवश्यकता नाही. धन्यवाद दादा. आपण जर पाहिलं तर इथे प्रशांत जगताप यांनी देखील स्पष्टपणे सांगितलं आहे, पवार साहेबां आणि अजित पवार ही आपली कुटुंबाची भेट होती, एक कुटुंबिक भेट होती. यामुळे काही संभ्रम निर्माण होण्याचं काही कारण नाही. राज्यामध्ये 2019ला एक नवीन आघाडी तयार झाली, ती आघाडी म्हणजे महाविकास आघाडी. महाविकास आघाडीने 2.5 वर्ष सत्ता भोगली. त्यानंतर देखील शिंदेंचं बंड झालं. त्यानंतर काहीशी महाविकास आघाडी डगमगलेली आपल्याला दिसली. त्यानंतर पुन्हा ती स्थिर स्थावर झाली. त्यानंतर आता अजित पवार यांनी देखील बंड केलं. त्यानंतर पुन्हा आपण पाहू शकतो की महाविकास आघाडी ही डगमगलेली आहे. पण आता आपण जर पाहिलं तर अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर महाविकास आघाडीचं नक्की काय होणार हे आपण शिवसेना शहर प्रमुख गजानन थरकुडे साहेबांकडून जाणून घेऊया. दादा, काय वाटतं, शरद पवार आणि अजित पवार यांची भेट होते, महाविकास आघाडीचं पुढील भवितव्य काय असेल? महाआघाडीचं भवितव्य अतिशय चांगलं असणार आहे. येणारं निवडणुका ह्या महाविकास आघाडी जिंकेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की संजय राऊत साहेबांनी देखील त्यांच्या अग्रलेखात सांगितलेलं आहे. त्यामुळं त्याच्या संदर्भात बोलण्या इतपत मी मोठा कार्यकर्ता नाही आहे. आणि माननीय शरद पवार साहेबांनी देखील सांगितलं की बाबा वडीलकीच्या नात्याने मला भेटला येतो, म्हणजे शरद पवार साहेब बोलतात की दादा मला वडीलकीच्या नात्याने मला भेटायला आले होते आणि त्यांना भेटलो मी. आपण म्हणता की वडीलकीच्या नात्याने ते देखील भेटले, पण याच्यात कुठंतरी मिठाचा खडा पडला आहे महाविकास आघाडीमध्ये, असं आपल्याला वाटतंय का? नाही, असं काही नाही. त्यांनी त्यांची बाजू पण क्लिअर केली. प्रत्येक प्रसारमाध्यमातून सांगितलं की मी
भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहे आणि भारतीय जनता पार्टीची आणि आमचे कुठेही विचाराची ताळमेळ एकत्र बसत नाही आहे, त्यामुळे त्यांच्यावर ते जाणार नाही आहेत. आणि शिवसेना म्हणसाल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा एक असा पक्ष आहे की ज्याच्यातनं अनेक लोक फुटलीत तरी देखील तो पक्ष अगदी वटवृक्षासारखा उभा आहे. आणि तो येणाऱ्या निवडणुकीमध्ये आज तुम्ही बघितलं असेल तर सर्वसामान्य माणसाच्या मनातला नेता कोण असेल तर ते आज आदरणीय उद्धवसाहेब आहेत. आज विजय वडेट्टीवार यांनी एक वक्तव्य केलं की शरद पवार ज्यावेळेस भाजपमध्ये जातील तर त्यावेळेस अजित पवार यांना मंत्रिपदाची खुर्ची दिली जाईल. तुम्हाला कितपत वाटतं शरद पवार भाजपमध्ये जातील? कारण सध्याच्या जर आपण हालचाली पाहिल्या, आपण किती म्हणला तरी ते म्हणजे राजकीय भेट नव्हती, त्यांची वैयक्तिक कुटुंबिक भेट होती, तरी पण ही राजकीय भेट म्हणूनच मानलं जातं. कारण की आपण पाहू शकतो की उद्धव साहेब कधी शिंदे साहेबांना भेटले. मुळामध्ये तेच सांगतोय आम्ही तुम्हाला की शिंदे साहेब आमचे एकनिष्ठ शिवसैनिक होते. त्यांना देखील ईडी CBIच्या भीतीपोटी तेही गेलेले आहेत. पण आता गंमत अशी झाली की त्या पांघरून काहीतरी अंगावर घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे चालले. आणि जर तुम्ही म्हणत असाल शरद पवार देखील तिकडे जाणार आहेत असं काहीतरी त्यांचं चाललेलं आहे, तर माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्ता एवढ्या मोठ्या लेवलच्या नेत्यांविषयी मी भाष्य करणं योग्य नाही. पुणे शहरामध्ये महाविकास आघाडीचं काय अस्तित्व आहे? तुम्हाला काय वाटतं, एकत्रपणे लढेल, महानगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा झेंडा फडकेल? नाही, मुळामध्ये आजच्या मितीला तरी आम्ही महाआघाडी म्हणून लढणार आहोत. मुळामध्ये आपण जर बघितली असेल तर पुण्याची कसब्याची निवडणूक ती आम्ही महाविकास आघाडी म्हणून जिंकलेली आहे. म्हणजे जो पारंपरिक बालेकिल्ला म्हणण्याचे लोक त्यालाही आम्ही खिंडार पाडण्यासाठी आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित काम केलं आणि आम्ही ती सीट जिंकून आणलेली आहे. आणि दुसरी गोष्ट झालं, ह्यांच्या मनात किंवा एवढी भीती निर्माण झालेली आता ती लोकसभेची निवडणूक देखील लावत नाही आहेत. त्यांनी लोकसभेची निवडणूक लावावी. पुन्हा एकदा महाविकास आघाडी काय आहे ते पुन्हा आम्ही पुणे शहर महाविकास आघाडी दाखवून देईल. आपण म्हणाला की महाविकास आघाडीने कसबा काबीज केला, पण 2019मध्ये आपली भाजपसोबत ज्यावेळेस युती होती त्यावेळेस आपण पाहिलं असं आपल्याला एकसुद्धा सीट पुण्यामधून भेटली नाही. 8 विधानसभा आहे. नाही, तेच सांगतो ना आम्ही की महाविकास आघाडीच्या माध्यमातून काम करत असताना आणि मागील 25 वर्षी आमची भारतीय जनता पार्टीने आमची जी युती होती त्या युतीमध्ये उद्धवसाहेब देखील अनेक वेळा म्हणले आहेत की आम्ही या युतीत चढलो आहे अक्षरशः. आणि तीच परिस्थिती आज पुण्यात देखील झालेली आहे. कारण पुण्यातले प्रमुख काही जे वॉर्ड होते शिवसेनेचे, म्हणजे आमच्या त्या भागातलं जर म्हणाल तुम्ही कसब्या मतदारसंघातले तर रमेश भाऊ बोडके आमचे नगरसेवक होते. अतिशय तळमळीचा कार्यकर्ता शिवसैनिक की जो गटनेता होता, स्टँडिंग कमिटीचा चेअरमन होता. अशा ठिकाणी देखील त्यांनी आम्हाला नंतर दगा करून त्यांनी आमच्या रमेश भाऊंनाही पाडलं. मग रमेश भाऊ असतील, विजय मारडकर असतील, म्हणजे कसब्यामध्ये शिवसेना ही पूर्णपणे घट्ट होती. कोथरूडचा विचार कराल तर तुम्ही कोथरूडमध्ये शशिकांत भाऊ सुतारासारखे एक मातबर नेते की ज्यांच्या नावाने आजही कोथरूड ओळखला जातो आहे. म्हणजे ते गिरणीची बुक रेकॉर्डमध्ये काम करणारा माणूस कोण असेल या पूर्ण महाराष्ट्रामध्ये एखाद्या मतदारसंघाचं नाव देणारा तर ते आहेत शशिकांत सुतार. आणि दुसरं म्हणसाल तुम्ही, आणि जे आत्ताचे आमदार झालेत आमचे श्रीयुत चंद्रकांतदादा पाटील, ते आमचे पालकमंत्री आहेत. कोथरूडची अवस्था अशी झालेली आहे, रस्ता कुठे खड्डा कुठे असं बघावं लागतं आहे. त्यांच्या पक्षामध्ये एवढी आता वाताहत चाललेली आहे की एका माजी आमदारांना देखील व्यासपीठावर घेण्यासाठी आधी झगडावं लागतं आहे. आणि ज्या प्रदेश नव्हे तर केंद्रीय उपाध्यक्ष आहेत महिला आघाडीच्या, त्यांना देखील साधा एक मंडल अध्यक्षांशी फाईट करावी लागते. ह्याच्यावरनं त्यांच्यामध्ये महिलांचा मान सन्मान किंवा भारतीय जनता पार्टीची काय पद्धत चाललेली आहे, काय अपप्रचार चाललेला आहे हे त्यांच्या तोंडूनच आपण ऐकलेलं आहे. म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही बघितलं असेल तर चांदणी चौकातला विषय जो असेल तो असेल, तत्कालीन आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी देखील तो चांदणी चौकाचा विषय घेतला होता आणि त्या संदर्भात स्वतः मोकाट्यांबरोबर आम्ही आंदोलनं केलेली आहेत. म्हणजे अशा अनेक विषय जे आहेत ते शिवसेनेने घेतलेले आहेत. नंतर कालांतराने आमची त्यांची युती तुटल्यामुळे ते तिकडे गेलेले आहेत. ज्यांच्या काही कळत नाही असे देखील नगरसेवक ह्यावेळेस या महानगरपालिकेत झालेले आहेत. भाजपमध्ये आपण आत्ता सांगितलं की आमचे नगरसेवक असतील, नेते असतील, जे कोणी असेल, कार्यकर्ते असतील, सर्वसामान्य ते दाबले गेलेले आहे. महाविकास आघाडीमध्ये आमचे कार्यकर्ते जे आहे ते दाबले जात नाही. आम्ही आता उत्स्फूर्तपणे काम करतील. पण ही महाविकास आघाडीमध्ये आपले 40 आमदार दाबल्या गेल्यामुळेच आज ते बाजूला पडले. नाही, असं नाही म्हणता येणार आहेत. कारण 40 आमदार हे बाजूला पडलेत हा विषय टोटल वेगळा आहे. आणि पुणे शहर म्हणून तुम्ही म्हणत असाल तर तो एक विषय वेगळा आहे. आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज तुम्ही बघितलं असेल तर ईडी CBI आणि इतर सर्व गोष्टीमुळे आज नवाब मलिकसारखा माणूस आतमध्ये राहिला आणि आला. आमचे संजय राऊत साहेब नेते आमचे नंतर कोर्टाने यांच्यावर काही आरोप दाखल करायची काही कारणच नव्हती. म्हणजे अशा माणसाला 90 दिवस जेलमध्ये राहावं लागतं आहे.
उलटा आम्हाला संजय राऊत साहेबांचा अभिमान वाटतो आहे की ज्या माणसांनी 90 दिवस जेलमध्ये राहून देखील पक्षाशी कुठेही पात्रता केली नाही आहे आणि आजही उद्धव साहेबांच्या बरोबरीने किंबहुना एक पाऊल पुढे येऊन ते काम करतात आणि निष्ठा काय असते ती संजय राऊत साहेबांनी दाखवून दिलेली आहे. शेवटचा प्रश्न, नाना पटोले असं म्हणाले की शरद पवार काय असेल त्यांचं मत स्पष्ट करावं, कारण की संभ्रम निर्माण होऊ नये महाविकास आघाडीमध्ये. आपल्याला वाटतं का 2024ची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढेल? मुळामध्ये जर भारतीय जनता पार्टीला आपण रोखायचं म्हणतो आहे तर महाविकास आघाडीने एकत्रित काम करणं म्हणजे महाआघाडी ही एक संध राहून आपण भारतीय जनता पार्टीला रोखू शकतो. आता राहिला विषय नानांचा, तर नाना पटोले साहेबांनी काय बोलावं काय नाही बोलावं हा शेवटी ते मोठे नेते आहेत, ते राज्याचे अध्यक्ष आहेत, मी एका शहराचा अध्यक्ष आहे, त्यामुळे त्यांच्याविषयी बोलणं मला योग्य वाटत नाही, कारण शेवटी ते माझे नेते आहेत, महाआघाडीतले नेते आहेत ते, त्यामुळं त्यांच्यावरती मी काय बोलणं भाष्य करणं योग्य नाही. धन्यवाद दादा. तर हे होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख गजानन तुरकुडे. दादांनी सांगितल्याप्रमाणे की महाविकास आघाडी येणाऱ्या काळात एकत्र लढेल आणि निवडणुका जिंकेल व महाविकास आघाडीचा झेंडा आपल्याला फडकताना नक्कीच दिसेल. कॅमेरामॅन अमोल निगुल सर, रुष्के जगताप, सिटी नाव, पुणे.